चला, पहिला पदार्थ झाला आपला. हो. आणि आता दुसरा पदार्थ. आणि दुसरा हो. हा पदार्थ कोणता आहे? आई आपली हरभऱ्याची भाजी झट आणि पटकन होणार एकदम. चला, हरभऱ्याची भाजीसाठी लागणारं साहित्य सांगा. ही हरभऱ्याची भाजी आहे, बेसन पीठ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, लसूण आहे, जिरे आहेत, हळद आहे, मिरची पावडर आहे आणि मीठ. वा, फार भारी. ही खासियत आहे पण ह्या कोरडवाहू प्रदेशातल्या पदार्थांची. याच्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये मॅक्झिमम चव मिळते. बरोबर ना? तुम्हाला स्वतःला आवडते की नाही हरभऱ्याची भाजी? स्वतःला आवडते. हो, समद्यांनाच आवडते. वा, गरम भात असेल आणि त्याच्यावर जर हरभऱ्याची भाजी घातली ना, हो. कृती काय करूया पहिल्यांदा? आपण आधी तेल गरम करूया कढईमध्ये. किती लागणार तेल? तेल टाका थोडस. बघा बरं. नाही, टाका थोडस. हा बस. पुरे का? हा बस. जिरं तडतडलंय, पुरं काय घालायचंय? लसूण. आता काय घालायचंय? हळद घाला. लाल तिखट. आगा बाबो, नाही घाला. तुमच्या हातच्या चवीनुसार. हा, करा झणझणीत. मीठ. आता काय घालायचंय? पाणी घालायचं. घाला. मराठवाड्यातला भुरका करता की नाही तुम्ही? हो, मस्त लागतो. बघा, हा पदार्थ आणि ही कृती तुम्ही मन लावून बघा आणि घरी नक्की करून पहा. हरभऱ्याच्या सुक्या भाजीची रेसिपी आपण फार वेळेला करत नाही. वास एकदम मस्त येतो अप्रतिम. या दोन्ही पण भाज्या भाकरी सोबत खायला एकदम चांगलं. परफेक्ट. माझं जास्त झुणका भाकर जास्त फेमस आपली, म्हणजे झुणका भाकर खूप आवडतं. फारच, मला पण. बघा, याच्यामध्ये तुम्ही फोडणी अजून एका पद्धतीने देऊ शकता. इकडे उकळी आली की फोडणी पात्रामध्ये लसूण ठेवायचा, लसणाची फोडणी घालायची. मस्त झाली भाजी तयार. आता भाजीचं साहित्य आणि कृती लिहून घेण्याआधी आपल्या अनिताताईंना, ज्या परळीहून आल्या मुंबईमध्ये, स्वतःच्या हातची चव घराघरात पोहोचवली आणि आज पहिल्यांदा त्या टीव्हीवरती दिसतात, याचा आनंद मला पण फार झालेला आहे. हरभऱ्याच्या खमंग भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही पटकन लिहून घ्या. सुक्या हरभऱ्याची भाजी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 मिनिटे. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: सुक्या हरभऱ्याची भाजी 1 वाटी, बेसन 1 वाटी, लसूण 1 छोटी वाटी, जिरे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, मीठ चवीनुसार, शेंगदाणा कूट 1 वाटी. कृती: कढईत तेल घाला, त्यात जिरे, लसूण, हळद, लाल तिखट, मीठ घालून परतून घ्या. आता त्यात पाणी घालून एकत्र करून घ्या. आता एका ताटात सुक्या हरभऱ्याची भाजी आणि बेसन याचे मिश्रण तयार करा. तयार केलेलं मिश्रण कढईत घाला आणि सतत परतून घ्या, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. शेवटी सगळं मिश्रण एकजीव करून शिजवून घ्या. सुक्या हरभऱ्याची भाजी तयार. खळबट आणि हरभऱ्याची भाजी आणि छान भाकरी, चिरलेला कांदा, सोबत ठेवलेली मिरची, मराठवाडी पदार्थ अनिताताईंनी केलेले आता आम्ही चाखणार आहोत. पण तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, गिफ्ट आहे. यो प्लीज या. सुमित विजय ताई, फार मनापासून तुमचं स्वागत. अनिताताईंनी आज इथे स्वयंपाक केला. आज नशीब आहे तुमचं, आमचं दररोज नशीब असतं, आज तुमचं नशीब. हो, पण खूप छान वाटलं. आणि शुभ श्रावणी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे आणि त्यातला हा शुभ म्हणजे सुमित विजय, बरोबर? हो. तर एकंदरीत मालिकेविषयी पण सांग आणि ह्यांच्या हातच्या चवीविषयी पण सांग. मी आधीच सांगेन, टेस्ट करायच्या आधीच मी सांगू शकतो, लय भारी झाले. एक नंबर झाले. कारण की दररोज आमच्या सेटवर येतो टिफिन, आम्ही त्यांचं जेवण दररोज जेवतो. सो शुभ श्रावणीमध्ये शुभ जेवण यांच्याकडनं येते. वा वा वा. यस, फार छान. आणि काय माणसाचं पोट चांगल्या पदार्थांनी भरलं की यश आपोआप मिळतं. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की झी मराठीच्या परिवाराला आणि शुभ श्रावणीच्या परिवाराला खूप यश मिळेल, कारण एवढ्या छान मनापासून अनिताताई त्यांचं पोट भरत असतात. तर शुभ म्हणजे सुमित, मी तुला विनंती करतो की तू एरवी तर चाकतोसच, पण आज त्यांना एकदम सरप्राईज द्यायला तू आलायस आणि तुझंही फार मनापासून आभार. एकदम मस्त. बघितले असंच मी म्हणलं, अरे इकडे कसे.
प्लीज. हो मॅडम, घेऊयात? check हो हो. करा. हे तू कुठला आहेस आमच्या प्रॉपर? मी कोल्हापूरच आहे. कोल्हापूर. प्रॉपर कोल्हापूरकर आहे मी. हे खळबट आमच्या गावाला असतं. खतरनाक खतरनाक विषय आहे. जो काय झालाय तो भारी विषय झाला. आणि ही हरभऱ्याची विषय झालाय भाजी आहे. विषय खोल झालाय खूप. विषय खोल. हे काय म्हणला तुम्ही? खळबट खळबट. खळबट. हं. आणि ही हरभऱ्याची भाजी. खाणार ना मी. एक नंबर ना. विषय हार्ड. विषय हार्ड झालेला आहे. विषय हार्ड झालाय. वा. अनिता ताई, थँक्यू सो मच. तुम्हाला पावती अशीच मिळत राहील. हो. आणि मुंबईमध्ये येऊन तुम्ही तुमचं नाव कमवलं. तुम्ही छान पदार्थांनी लोकांचं मन जिंकून घेतलं. आम्हाला फार छान वाटलं. बघा मंडळी, म्हणूनच हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घराची, प्रत्येकाच्या प्रांतातली चव वेगळी असते आणि ती चव इथे अनेक कलाकारांना खायला मिळते. आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आली. तुमच्या आयुष्यात असं कोणी असेल ज्यांच्या हातची चव चाखल्यानंतर तुम्हाला विषय खोल, विषय भारी वाटत असेल, तर त्यांना खालच्या नंबरवरती संपर्क करायला सांगा आणि आमच्या कार्यक्रमात आम्ही त्यांचं स्वागत करू. हो की नाही? पदार्थाविषयी तर काय विषय खोल झालेला आहे, विषय हार्ड झालेला आहे. शुभ श्रावणी विषय आम्हाला जरा सांगा. शुभ श्रावणी बेसिकली शुभ आणि श्रावणीची गोष्ट आहे. शुभ एक प्रामाणिक आणि मी म्हणू शकतो आपल्या साहेबांसाठी इमानदार असा माणूस आहे. तो नवीन गोष्ट आहे असं मला वाटतं आणि याच्या आधी अशी गोष्ट झालेली नाहीये. मला सुद्धा हे कॅरेक्टर करायला मिळतंय. असं खूप वेगळं कॅरेक्टर आहे हे, जे शांत आहे, म्हणू शकतो ना की खूप समजूतदारपणे सगळ्या गोष्टी हँडल करतं असं ते कॅरेक्टर आहे. वा. या मालिकेसाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. ही मालिकेची गोष्ट आम्हाला एकंदरीत लक्षात आली. पण सध्या मालिकेमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की खळबट केलं तर तडका पाहिजे, भाजी केली तर त्याच्यावर फोडणी पाहिजे, तसं शुभ श्रावणीमध्ये सध्या काय तडका चालू आहे? तडका असा चालू आहे की शुभ श्रावणीमध्ये काहीतरी प्रेम फुलतंय का असं एक थोडासा ट्रॅक चालू आहे आणि त्याच्यामध्ये येते स्वीटी नावाचं एक कॅरेक्टर आहे जे शुभच्या आयुष्यामध्ये तिचं खूप जास्ती प्रेम आहे. ती वेड्यासारखी प्रेमात आहे शुभच्या. अशी ती स्वीटी आहे. आणि श्रावणीच्या आयुष्यामध्ये अलकनंदा नावाची तिची आत्या आहे जी तिच्या प्रत्येक कामामध्ये विष कालवते. खास्ट आहे. खास्ट आहे. सो प्रेम फुलणार का अलकनंदा आणि स्वीटी दोघे मिळून त्यांचं प्रेम नाचवणार का? वा वा वा. असं ते त्याच्यामुळे सध्या शुभ श्रावणीला सावधान राहण्याची गरज आहे. ओके नाही? हो. खूप शुभेच्छा. हाही ट्रॅक लोकांना आवडेल. शुभ श्रावणी लोकांच्या मनावरती राज्य करेल अशी आम्हाला खात्री आहे. प्रेक्षकांना एकदा तुम्ही मनापासून सांगा. आमची मालिका शुभ श्रावणी आता येते 6:30 वाजता. त्यामुळे सगळी आपली कामं बाजूला ठेवून बघायला लागते शुभ श्रावणी, ते पण आपल्या झी मराठीवर. तर नक्की बघा शुभ श्रावणी आपल्या झी मराठीवरती संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद अनिता ताई. आणि मी सुद्धा तुमचे धन्यवाद करू इच्छितो की तुम्ही मला इथं बोलवलंय आणि त्यांचं हातचं मला परत जेवण जेवायला मिळालं. तुमच्यावर मला स्क्रीन शेअर करायला मिळाली. शुभ श्रावणी नक्की बघत राहा. तुम्ही नक्की बघत राहा. नक्की पाहू. आणि माझी इच्छा आहे, माझी प्रार्थना आहे देवाला की शुभ श्रावणी पुढचे 3, 4 वर्ष, 5 वर्ष चालावी आणि 5ही वर्ष यांचं जेवण तुम्हाला खायला मिळेल. बस बस बस. म्हणजे दोन्हीचाही लाभ. आणि तुम्ही इथे येत राहा. आणि तू आज इथे आलास, पदार्थ चाकलेस, त्याबद्दल थँक्यू सो मच. अनिता ताईंना आपण आता एक छानशी भेटवस्तू देऊया झी मराठीकडून. आज त्या पहिल्यांदा टीव्हीवरती दिसल्या. हो, मी ऐकलं. पहिल्यांदा आज म्हणजे डेब्यू झालेला आहे आमच्या मराठवाड्यातल्या अनिता ताईंचा. तर त्यांना झी मराठीकडनं आम्ही सारे खवय्याच्या कुटुंबाकडनं एक छोटीशी भेटवस्तू देऊया. प्लीज घेऊन या. घ्या. आपण दोघं मिळून त्यांनाही देऊया. ताई घ्या. अनिता ताई, असेच पदार्थ करत राहा आणि सकाळी स्वतः पण छान छान पोट भरून इतरांना खाऊ घालत जा. तो नाश्ता ह्या प्लेटमध्ये करा. धन्यवाद. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. काय सुंदर गोष्ट आहे बघा. 15-16 वर्षापूर्वी किंवा 16-17 वर्षांपूर्वी एक अनिता ताई नावाची मुलगी मुंबईमध्ये येते नवीन संसार सुरू करायला आणि इथे तिच्या हातची चव सगळ्यांना खाऊ घालते आणि भुरळ पाडते. आणि आज 18 वर्ष ती मुंबईमध्ये इतरांना आपल्या घरची चव, आपल्या हातची चव खाऊ घालते आहे आणि त्याच्यावरती ती मोठी होते. किती छान आहे बघा. म्हणजे काय, तुमच्या हातची चव तुम्हाला इतरांच्या मनामध्ये एक मोठी जागा निर्माण करून देऊ शकते. अशी चव तुमच्या घरात नक्की असेल, माझी खात्री आहे. ती चव आमच्याकडे नक्की घेऊन या. आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत आपल्या या कार्यक्रमामध्ये. आजच्या भागात करतो टाटा. पुढच्या भागात आवर्जून भेटा. पाहत राहा आपला खमंग, गोड, अप्रतिम आणि ताजा ताजा कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. बाय. धन्यवाद.